तर बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आता भाजप सज्ज झाल्याचं समजतंय। ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल देखील ठरलंय। भाजपचं सहकार समृद्ध पॅनल आता निवडणूक लढणार असल्याचं समजतंय। दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित आल्यामुळे त्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। दुसरीकडे मात्र दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार मैदानात उतरले। भाजपकडून आमदार प्रसाद लाड तर प्रवीण दरेकर मैदानात उतरले। त्यामुळे मुंबई पालिकेपाठोपाठ आता बेस्ट पतपेढीची निवडणूकही रंगतदार होताना पाहायला मिळणार आहे। बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, परंतु आम्ही ही निवडणूक सहकार पदाधिकारी आणि सहकार संस्थाचे पदाधिकारी म्हणून लढतो। ठाकरे बंधू किंवा उद्धव ठाकरे यांनी सहकारामध्ये त्यांचं अस्तित्व शून्य, त्यामुळे सहकार काय हा मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला तर कदाचित त्याचा प्रश्न देखील स्वतः माजी मुख्यमंत्री देऊ शकतील की नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे। प्रसाद लाडवर एकदा विश्वास ठेवा। बीएसटी कामगारांच्या मनापेक्षा चांगल्या योजना मुंबई जिल्हा बँक आणि क्रेडिट सोसायटी अशी आम्ही संयुक्तपणे त्या ठिकाणी करू आणि सरकारला सोबत घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।